नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे 20 प्रश्न पाहणार आहोत। त्यापैकी तुम्हाला 15 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर तत्पूर्वी जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला साइडच्या बेल आयकॉनला प्रेस करून क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहेत। चला तर पाहूया आपण पहिला प्रश्न। दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे? ए धुळे, बी नंदुरबार, सी सोलापूर, डी जळगाव। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए धुळे। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नागपूर, बी नांदेड, सी उस्मानाबाद, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी नांदेड। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचा पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे? ए जामसांडे सिंधुदुर्ग, बी जायकवाडी, सी जैतापूर, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए जामसांडे सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न आहे देऊळगाव रेहेकुडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए अहमदनगर, बी औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजीनगर, सी उस्मानाबाद, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए अहमदनगर। पुढील प्रश्न आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नांदेड, बी औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर, बी नागपूर, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्रातील उद्योग विरहित जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ए चंद्रपूर, बी गडचिरोली, सी भंडारा, डी नागपूर। प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी गडचिरोली। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सिमेंटचे कारखाने आहेत? ए यवतमाळ, बी नागपूर, सी चंद्रपूर, डी गडचिरोली। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी चंद्रपूर। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने शहरे विकसित करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे सोपवली आहे? ए माडा, बी सिडको, सी गृहनिर्माण संस्था, डी हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सिडको। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्णा व तापी नदीचा संगम होतो? ए बऱ्हाणपूर, बी चांगदेव, सी शहादा, डी ब्रह्मगिरी। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी चांगदेव। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोणत्या प्रकारची वने आढळतात? ए अर्ध सदाहरित वने, बी सदाहरित वने, सी काटेरी वने, डी झुडपी वने। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सदाहरित वने। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे सुरू झाला? ए कोयना, बी खोपोली, सी जायकवाडी, डी राधानगरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी खोपोली। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो रस्त्याची लांबीबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? ए महाराष्ट्र, बी केरळ, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए महाराष्ट्र। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या बंदरात कच्च्या लोखंडाची निर्यात केली जाते? ए दाभोळ, बी रत्नागिरी, सी वसई, डी रेड्डी। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी रेड्डी। पुढील प्रश्न आहे कोकणच्या सखल भागास काय म्हणतात? ए पठार, बी खचदरी, सी खलाटी, डी वलाटी। खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी खलाटी। पुढील प्रश्न आहेत चिकूचे उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? ए उस्मानाबाद, बी ठाणे, सी रायगड, डी सिंधुदुर्ग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी ठाणे। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? ए मांजरा, बी इंद्रायणी, सी प्राणहिता, डी यापैकी नाही।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी प्राणहिता। पुढील प्रश्न आहे मध्य व दक्षिण सह्याद्री याच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे। ए थळघाट, बी फोंडा घाट, सी पालघाट, डी कुंभारली घाट। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पालघाट खिंड। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश होतो। ए सांगली, बी अहमदनगर, सी सोलापूर, डी वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी वरील सर्व। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत जागतिक हेपॅटायटिस दिन कधी साजरा केला जातो। ए 1 डिसेंबर, बी 28 जुलै, सी 28 एप्रिल, डी 7 एप्रिल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 28 जुलै। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमान कक्षा जास्त आहे। ए अलिबाग, बी पुणे, सी कोल्हापूर, डी नागपूर। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नागपूर। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत। तुमचे प्रश्न किती बरोबर आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि तुम्हाला प्रश्न कसे वाटले आजचे तर कमेंट करून नक्कीच सांगा। आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।